पुढच्या बातमीकडे वळूयात। नाशिकच्या गंगापूर धरणातून 3000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। दूधतोडण्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय। नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यातील अनेक नद्या धरणं तुडुंब भरलेली आहेत। गंगापूर धरणाचा पाणीसाठा 97% पोहोचलाय। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन, खरं तर शनिवारी नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला, मात्र रविवारी नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतली। आज देखील ढगाळ हवामान असलं तरी पाऊस मात्र नाहीये। तरी सुद्धा गंगापूर धरणातनं जवळपास 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरात पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढल्याचं दृश्य जे आहे ते बघायला मिळतंय। दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मांडीपर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना हटकतायत। भाविकांनी किंवा धार्मिक विधी करण्यासाठी येणारे जे भाविक पर्यटक आहेत त्यांनी या ठिकाणी नदीच्या जवळ जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांच्या वतीनं केल्या जात आहेत। 97% गंगापूर धरण भरलेलं आहे। यासोबतच जिल्ह्यातले इतर धरणं देखील मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत। त्यामुळे आता गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। येलो अलर्ट नाशिकला जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।